नमस्कार. दुपारचे 1 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू केली होती. पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काळी जादू केली. रोहित पवार यांनी आता गंभीर आरोप केला. प्रफुल्ल पटेल आणि तटकर यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. जय पवार पत्रकार परिषद घेणार होते, त्याचं काय झालं असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी विचारला. जय पवारांवर कुणाचा दबाव आहे का अशी शंका सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केली. हेच तर मी तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ऍक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठेतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का? आधीच बैठक झाली होती का? आधीच चर्चा झाली होती का? आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? तर रोहित पवार यांनी अनेक सवाल यावेळी उपस्थित केलेत. प्रफुल्ल पटेल आणि तटकर यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता असा गंभीर आरोप त्यांनी केला. तर अपघातापूर्वी काही दिवस आधी अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली होती, तंत्रमंत्र करण्यात आले होते. त्या सगळ्याचा नेमका संबंध काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.